मित्रांनो, एअरपोर्टमध्ये जॉबसाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, जी की AI एअरपोर्ट सर्व्हिसेस यांच्यामार्फत देण्यात आलेली आहे। या ठिकाणी पाहू शकता ही त्यांची ऑफिशियल वेबसाईट आहे। याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। इथं करिअरमध्ये रिक्रुटमेंटमध्ये गेल्यानंतर मित्रांनो तुम्हाला ह्या जाहिराती पाहायला भेटतील। पहिली जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे ती म्हणजे मित्रांनो आजच प्रसिद्ध झालेली आहे 16/4/2024 ला, जी की मित्रांनो चेन्नई एअरपोर्टसाठी प्रसिद्ध झालेली आहे। आता तुम्ही म्हणाल की चेन्नई या ठिकाणी आम्ही जॉबला जाऊ शकत नाही, तर मग महाराष्ट्रामध्ये आहे का? तर महाराष्ट्रामध्ये मित्रांनो ऑलरेडी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ती म्हणजे पुणे इंटरनॅशनल एअरपोर्टसाठी, ज्याच्यासाठी ऑलरेडी मित्रांनो या ठिकाणी रिक्रुटमेंटची इंटरव्ह्यू सुरू झालेली आहेत। 15 तारखेपासूनच ते 17 तारखेपर्यंत मित्रांनो इंटरव्ह्यू सुरू आहेत। 15 ते 16 आज मित्रांनो या ठिकाणी टर्मिनल मॅनेजर, ड्युटी ऑफिसर, त्यानंतर मित्रांनो ज्युनियर ऑफिसर पॅसेंजर, ज्युनियर ऑफिसर टेक्निकल यांचे इंटरव्ह्यू, त्याचबरोबर कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्हचे आजपर्यंत इंटरव्ह्यू या ठिकाणी संपूर्ण पार पाडलेले असतील। कोण कोण इंटरव्ह्यूला गेलेला असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा कशा पद्धतीने इंटरव्ह्यू होतोय, काय काय या ठिकाणी जी प्रोसेस आहे ती सर्व विद्यार्थ्यांना देखील समजेल। कारण की मित्रांनो उद्यापासून रॅम सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह, युटिलिटी एजंट कम रॅम ड्रायव्हर, हँडीमॅन आणि हँडीवुमेन हे ज्या 2 पोस्ट आहेत यांना 10वी पासवरती तुम्हाला इंटरव्ह्यू डायरेक्ट देता येणार आहे। 17 तारखेपासून मित्रांनो ते 18 तारखेपर्यंत रॅम सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह आणि युटिलिटी एजंट रॅम ड्रायव्हरसाठी या ठिकाणी इंटरव्ह्यू आहे। आणि 19 एप्रिलपासून ते 20 एप्रिलपर्यंत मित्रांनो हँडीमॅन आणि हँडीवुमेनसाठी जी की 10वी पासवरती पोस्ट भरली जाते यांचा इंटरव्ह्यू होणार आहे। तुम्ही म्हणा की अप्लाय कसं करायचं, तर मित्रांनो इथे अप्लाय करायची गरज नाही, डायरेक्टली तुम्हाला इंटरव्ह्यूच्या वेळेसच हा जो त्यांनी जाहिरातीच्या शेवटी फॉर्म दिलाय पहा, हा फॉर्म जो आहे मित्रांनो भरून काय करायचं तुम्हाला घेऊन जायचं आहे। आणि याच्यासोबत मित्रांनो 500 रुपये फीस तुम्हाला असणार आहे, त्याचा DD काढून मित्रांनो या ठिकाणी घेऊन जायचं आहे। जी फीज आहे मित्रांनो ती DDच्या स्वरूपामध्ये भरायची। DD नसेल तर तुमचा फॉर्म ॲक्सेप्ट केला जाणार नाही। त्याच दिवशी मित्रांनो तुमच्या इंटरव्ह्यूच्या दिवशीच फॉर्म तुम्हाला घेऊन जायचा आहे, फॉर्म तुम्हाला पाठवायची वगैरे गरज नाही। आणि याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही या ठिकाणी एक सर्व्हिसमॅन कॅन्डिडेट आहात, SC ST कॅन्डिडेट आहात, तर तुम्हाला कुठलीही मित्रांनो फीज पे करायची देखील गरज नाही। बाकी मात्र कॅन्डिडेटसाठी 500 रुपये फीज आहे। डिमांड ड्राफ्ट काढायचा AI एअरपोर्ट सर्व्हिस लिमिटेड मुंबई यांच्या नावाने, आणि त्या इंटरव्ह्यूच्या दिवशी मित्रांनो तुम्हाला फॉर्मसोबत तो DD घेऊन इंटरव्ह्यूला जायचं आहे। कुठं जायचं आहे? पुणे इंटरनॅशनल स्कूल जे आहे मित्रांनो टिंगरेनगर पुणे या ठिकाणी, त्या स्कूलमध्ये तुमचा इंटरव्ह्यू घेतला जाणार आहे। डिटेलमध्ये जाहिरात वाचल्यानंतर तुम्हाला सर्व डिटेल्स अजून समजून जातील। तर ह्या ज्या पोस्ट भरल्या जाते त्याची सर्व माहिती दिलेली पहा। परमनंट कॉन्ट्रॅक्ट 3 वर्षाचं आहे मित्रांनो, तुमचं परत या ठिकाणी परफॉर्मन्स पाहून तुमचं कॉन्ट्रॅक्ट देखील रिन्युअल केलं जाणार आहे। तर ही पुण्याची जाहिरात आलेली आहे महाराष्ट्रामधली मित्रांनो खूप दिवसानंतरची। तर आज जी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे मित्रांनो ती या ठिकाणी चेन्नई इंटरनॅशनल एअरपोर्टसाठी आली आहे। जर तुम्ही चेन्नईमध्ये जॉब करू इच्छिता तर नक्की ते अप्लाय करू शकता। त्यासाठी मित्रांनो तुम्हाला कुठंतरी पहिल्यांदा एअरपोर्टमध्ये जॉब करणं गरजेचं आहे। त्या एक्सपिरियन्सच्या बेसिसवरती तुम्हाला खूप सारे जॉब नंतर एअरपोर्टमध्ये कुठंही मित्रांनो भेटतील। तर तुम्ही पुण्यामध्ये मित्रांनो या ठिकाणी नक्की ट्राय करा, जेणेकरून तुम्हाला महाराष्ट्रामध्ये जॉब लोकेशन भेटेल। आणि नंतर जर तुमचं तिथं सिलेक्शन झालं तर त्या बेसिसवरती तुम्ही मित्रांनो चेन्नई असेल, मुंबई असेल, कुठेही जाऊ शकता। तर चेन्नईमध्ये देखील मित्रांनो युटिलिटी एजंट कम रॅम ड्रायव्हर्स 130 जागा निघाल्यात। हँडीमॅन हँडीवुमेनसाठी मित्रांनो 292 सर्वात जास्त जागा निघालेल्या आहेत, ज्या की 10वी पासवरती भरल्या जात आहेत मित्रांनो। याच्यासाठी देखील मित्रांनो डायरेक्टली तुमचं या ठिकाणी इंटरव्ह्यू असतो। ऑफिस HRD डिपार्टमेंट, AI युनिटी कॉम्प्लेक्स, पालोरम कॅन्टोन्मेंट चेन्नई या ठिकाणी मित्रांनो नियर ताज कॅटरिंग या ठिकाणी तुमचा इंटरव्ह्यू असणार आहे। ह्या दिलेल्या तारखेला 4 मे आणि मित्रांनो 2 मे या वेळेमध्ये तुमचे इंटरव्ह्यू या पदांसाठी होणार आहेत चेन्नई एअरपोर्टसाठी। तर याच्यासाठी देखील मित्रांनो पहा SSC 10वी पासवरती या ठिकाणी पदं भरली जातात। ही दोन्ही पदं 10वी पासवरती आहेत मित्रांनो। तर फिक्स टर्म कॉन्ट्रॅक्ट असतं मित्रांनो, म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती जागा आहेत, परंतु तुमचा परफॉर्मन्स एक्सपिरियन्स पाहून मित्रांनो तुम्ही नक्की या ठिकाणी चांगलं करिअर नंतर करू शकतात। अजून देखील पुढं तुम्ही ऑन रोल देखील मित्रांनो ज्या पण एअरपोर्ट सर्व्हिसेस आहेत, म्हणजे ही एक कंपनी आहे मित्रांनो एअरपोर्ट सर्व्हिसेस, परंतु जसं की एअर इंडिया आहे मित्रांनो किंवा दुसरी कुठलीही एअरपोर्टची जी पण मित्रांनो कंपनी आहे, जी स्वतःचं त्यांची जी पण या ठिकाणी विमानं आहेत त्यांच्या बेस ऑन रोलवरती देखील मित्रांनो तुम्ही एक्सपिरियन्सवरती बाकी पोस्टसाठी देखील अप्लाय करू शकतात, हा एक्सपिरियन्स तुम्हाला भेटल्यानंतर। तर याच्या दोन्ही जाहिराती मित्रांनो तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, त्याचबरोबर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती किंवा मित्रांनो www.aiasl.in करिअर सेक्शनमधून तुम्हाला इथं मित्रांनो ह्या सर्व जाहिराती देखील पाहायला भेटतील। याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर नक्की विचारा। सविस्तर जाहिरात वाचल्यानंतर ऑफिशियल त्यांची वेबसाईट आहे, तिथून जाहिरात पाहिल्यानंतरच मित्रांनो डिसिजन घ्या तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करायचं आहे की नाही ती। धन्यवाद।